राष्ट्रवादीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होईल। सुनील तटकरे, नवाब मलिकांच्या प्रमुख उपस्थितीत या जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे। मुंबईसह इतर पालिकांसाठी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल। आज दुपारी 2 वाजता वानखेडे स्टेडियममध्ये जाहीरनामा जाहीर करण्यात येईल। तर काय असेल जाहीरनाम्यात, याकडे सर्वांचं लक्ष आहे। आज राष्ट्रवादीचा देखील जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। सुनील तटकरे, नवाब मलिकांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न। मुंबईसह इतर पालिकांसाठी आज राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। आज दुपारी 2 वाजता वानखेडे स्टेडियममध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल, अशी महत्त्वाची माहिती आहे। तर नेमकं या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच पक्षांच्या वतीनं मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। एक एक करून आता सर्वच राजकीय पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतात। यातच आता राष्ट्रवादीचा देखील आज जाहीरनामा प्रसिद्ध होईल। या जाहीरनाम्यात नागरिकांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी नेमकं काय असेल राष्ट्रवादीकडून, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सुनील तटकरे आणि नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे। मुंबईसह इतर पालिकांसाठी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडले जात आहेत। मीनाक्षी, खरं तर सर्वच पक्षांकडून आता एक एक कडून जाहीरनामा प्रसिद्ध केले जात आहेत। यातच आज राष्ट्रवादीचा देखील जाहीरनामा आज प्रसिद्ध होईल। मीनाक्षी, निश्चितच मेघना, आपण पाहतोय की निवडणुका काही दिवसांवरतीच आहे आणि असं असताना सर्वच पक्ष जाहीरनामा जे आहेत आपला प्रसिद्ध करताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच या सगळ्या गोष्टी पाहता आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा देखील जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। दुपारी 2 वाजता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी मंत्री जे मात्र पक्षाचे निवडणूक समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। मुंबईच्या अनुषंगाने हा जाहीरनामा असणार आहे। खरं तर आपण पाहतोय की अनेक आश्वासनं जी आहेत ती या जाहीरनाम्याच्या माध्यमातून केलं जाणार आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की महिलांच्या सुरक्षेच्या बाबत असेल किंवा मग महिला सशक्तीकरण असेल, वीज बिलासंदर्भात असेल किंवा मग काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं तर बेस्ट तोट्यात गेलेली आहे, बेस्टच्या संदर्भात काही निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा मग मुंबईच्या अनुषंगाने आपण पाहतोय मुंबईचे रस्ते असतील, पाणी संदर्भात असेल किंवा खड्ड्यासंदर्भात, युवा धोरण असू शकतं। याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर अल्पसंख्याक समुदायासाठी देखील काही घोषणा केली जाऊ शकते। या अशा विविध संदर्भामध्ये आजचा जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध केला जाऊ शकतो। त्यामुळे एकंदरीतच आज दुपारी 2 वाजता वानखेडे स्टेडियम इथल्या MCA लॉन्जमध्ये हा जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध केला जाणार आहे। त्यामुळे आजच्या या जाहीरनाम्याकडे प्रामुख्याने सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडनं लाडकी बहिणीसाठी ज्या पद्धतीत आपण पाहिलं होतं की 1,500हून अधिक म्हणजेच 2,100 रुपये दिले जाणार आहेत, त्या संदर्भात देखील मुंबईच्या अनुषंगाने काही घोषणा जी आहे ती महिलांसाठी काही केली जाते का, हे देखील पाहावं लागेल। विद्यार्थ्यांसाठी काही प्रामुख्यानं घोषणा करतात का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, आजच्या जाहीरनाम्यामध्ये काय प्रमुख मुद्दे जे आहेत ते घेतले जातात, याकडेच सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।